आपले आदरणीय नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या इथे आगमन झालेलं आहे। पूर्ण होते आणि दोन येतो ते एवढी भयंकर गोष्ट पुण्यामध्ये आपल्या निदर्शनास येते तर देशभरात काय मोठ्या प्रमाणात असेल। लोकशाहीचा पूर्णपणे सगळा ढाचा आहे ना तो मोडून टाकायचं काम चाललेलं। याच्यात भविष्यकाळ सगळ्यांचा कठीण होणार आहे आणि हे जपणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला यामध्ये ही वाटते। या प्रदर्शनाच्या निमित्तानं ती चर्चा व्हावी असं मला वाटतं। पुणेकर मंडळी तशी खूप जागृत आहे, म्हणजे तुमचं हे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, परंतु त्यापेक्षा तत्वज्ञानाचं विचाराचं सुद्धा खूप महत्वाचं केंद्र कायम राहिलेलं आहे। कमीत कमी आपल्या समाजामध्ये चर्चा होऊन चुकतंय कुठं आणि कुणी चुकत असेल तर त्याच्यावर बोट ठेवणं आणि दुरुस्त करायला लावणं ही जबाबदारी इथल्या नागरिकांनी घेतलेली पूर्वी स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत। मला वाटतं याच्यातही पुण्याला तुमचा पुढाकार असा असला पाहिजे की देशातली लोकशाही वाचवण्याकरता पुण्यानं पुन्हा एकदा पुढाकार घेतला होता असं वाटलं पाहिजे, असं माझं मत आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काँग्रेसचे लोक किंवा आपली आघाडी असं नाहीये। माझ्या मते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा लोकशाही वाचावी असे विचाराचे लोक असतील ना, नाही असं कसं होईल? त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, कोणत्या पक्षाचा असो त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे नाही आम्हाला पहिली लोकशाही वाचवली पाहिजे, जिथं चुकतं ते थांबलं पाहिजे। ही वेळ आपल्यावर आलेली आहे। पुणे शहर इज अ नॉन कॅपिटल सिटी ऑफ द इंडिया आणि एवढी प्रचंडाची मेट्रो सिटी झाली याचं संपूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाचं आहे, हे आम्हाला मतदारांच्या पुढे जाऊन सांगायचंय।